वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी सुप्रीम कोर्टानं सक्तीची केलेली नीट परीक्षा रद्द करावी यासाठी आता राज्य सरकार राष्ट्रपतींची भेट घेण्याचा विचार करणार आहे। या संदर्भात आज केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी 8 राज्यांच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची बैठक बोलावली आहे। या बैठकीत नीट रद्द करण्यासंदर्भातल्या विविध पर्यायांचा विचार केला जाणार आहे। ज्या राज्यांची सीईटी पार पडली आहे त्यांना नीटमधून वगळण्यात यावं अशी भूमिका महाराष्ट्रातर्फे मांडण्यात येईल। ही बैठक अयशस्वी ठरली तर लगेचच राष्ट्रपतींची भेट घेण्यासंदर्भातही विचार केला जाणार आहे। त्यामुळे या बैठकीत काही तोडगा निघतो का याकडे देशातल्या लाखो विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे। नीटच्या परीक्षेवरून उद्भवलेल्या वादावर भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी काहीसा वेगळा उपाय शोधलाय। देशाच्या शिक्षण व्यवस्थेत सुसूत्रता आणण्याची गरज आहे तर संपूर्ण देशात एकच बोर्ड असायला हवा असं मत भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी व्यक्त केलंय। देशात सुमारे 33 बोर्ड आहेत, त्यात प्रत्येकाचा दर्जा वेगळा आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पातळीतही मोठी तफावत आहे। ही तफावत अत्यंत धोकादायक असल्याचं वरुण गांधींनी म्हटलंय। सब लोग अपने बच्चों के लिए एक बड़ा सपना देखते हैं, बट अंत में एक रियलिटी नाम की चीज भी होती है। तो इसलिए मेरा आग्रह ये है कि सारे बोर्ड्स को अबॉलिश करके एक सामान्य बोर्ड देश में बनना चाहिए। मान्सूनचं केरळमधलं आगमन काहीसं लांबण्याचा अंदाज आता भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे। दरवर्षी 1 जूनला केरळमध्ये दाखल होणारा वरुण राजा यंदा 7 जूनपर्यंत केरळमध्ये येईल असा अंदाज हवामान विभागानं मांडला आहे। या अंदाजात 4 दिवस पुढे आणि 4 दिवस मागे जाण्याची शक्यता आहे। 2005 ते 2015 या 11 वर्षांपैकी 10 वेळा मान्सूनच्या आगमनाचे भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेले अंदाज अचूक ठरले आहेत। गेल्या वर्षी म्हणजे 2015 मध्ये मात्र हा अंदाज चुकला होता। अमूमन केरला में मानसून 1 जून के आसपास आता है, लेकिन इस साल इसमें थोड़ी देरी होगी और ये लगभग 7 जून के आसपास आएगा। इसमें 4 दिन का मॉडल एरर भी है, लेकिन बंगाल खाड़ी की तरफ मानसून नॉर्मल या सही समय पे आ रहा है और अंडमान निकोबार में भी मानसून सही समय में पहुंच जाएगा। उत्तर महाराष्ट्रात गेल्या आठवडाभर वातावरणातल्या बदलामुळे खाली आलेला तापमानाचा पारा पुन्हा वर सरकला। जळगावात तापमानाच्या पाऱ्यानं 46 अंशांचा टप्पा गाठलाय। मे हिटचा तडाखा नागरिकांना सोसावा लागला। एप्रिलच्या अखेरपर्यंत पारा सरासरी 42 ते 44 अंशांवर होता। दरम्यानच्या काळात ढगाळ वातावरण तसंच काही ठिकाणी गारपीट, अवकाळी पाऊस झाल्यानं वातावरणात बदल झाला। मात्र शनिवारपासून पुन्हा 46 अंशांवर पारा पोहोचल्यानं उन्हाचा तोच तडाखा कायम राहिलाय। भाजप सरकार हे निष्क्रिय असल्याची टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी लातूर दौऱ्यात केली होती। त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विचारलं असता दुष्काळाच्या मुद्द्यावर आम्हाला राजकारण करायचं नसून ज्यांना करायचं आहे त्यांना लोकांनी घरी बसवलंय असा टोला त्यांनी नारायण राणे यांचं नाव न घेता लगावलाय। तसंच दिवंगत विलासराव देशमुख यांच्यावरही त्यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधलाय। तत्कालीन नेतृत्वाला भगवंतानं बुद्धी दिली असती तर लातूरवर पाणी टंचाईची वेळ आलीच नसती असंही रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय। या देशाला स्वातंत्र्य मिळून 68 वर्षे झाली। त्यातला मेजर काळ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे। या काळामध्ये जर ही बुद्धी भगवंतानं त्यांना दिली असती की सरकारनं काय काय करावं तर ही पाळी लातूरकरांवर आली नसती। आज लातूरच्या लोकांनी चळवळ उभी केली आणि ही चळवळ आता पुढं रेटायची। मला असं वाटतं या चळवळीला पुढं नेण्यासाठी आम्ही सुद्धा प्रोत्साहन द्यायसाठी या ठिकाणी आलो। आम्ही राजकारण दुष्काळाचं राजकारण करू इच्छित नाही। ज्याला राजकारण करायचं त्यांना लोकांनी घरी बसवले त्यांना माहिती। नांदेड शहरासमोर भीषण पाणी संकट उभं ठाकलंय। विष्णुपुरी धरणात केवळ अर्धा टक्का पाणीसाठा म्हणजेच अवघ्या 15 दिवस पुरेल इतकंच पाणी शिल्लक आहे। शहराला विष्णुपुरी धरणातून पाणी पुरवठा केला जातो। शहराची वाढती गरज पाहता यंदा आसना नदीवर पर्यायी पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे। या ठिकाणी इसापूर धरणातून पाणी सोडलं जातं। आता याच ठिकाणाहून 70% नांदेड शहराची तहान भागवली जाते। सिडको, खडको, जुनं नांदेड मात्र अजूनही विष्णुपुरीच्या पाण्यावरच अवलंबून आहे। विष्णुपुरी धरणाचा पाणीसाठा कमी झालाय तर गोदावरीचं पात्र कोरडं ठाक पडलंय। मान्सून वेळेवर आला नाही तर दक्षिण नांदेड शहरासमोर मोठं पाणी संकट निर्माण होणार आहे। पाणी टंचाईमुळे वीज निर्मितीलाही फटका बसतो आहे। त्यामुळे वीज निर्मिती केंद्रांना यापुढे सांडपाण्यावर वीज निर्मिती करावी लागणार आहे। राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती नाशिकमध्ये दिली। सध्या पाणी टंचाईमुळे
कोराडी केंद्राचे 5ही संच बंद आहेत. दिवसेंदिवस ही अडचण वाढतच आहे. दरम्यान सरकारनं पिण्याचं आणि शेतीचं पाणी उद्योगांना न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वीज कंपनीची प्रति युनिट 10 पैसे बचत होणार आहे. सेंद्रिय शेतीसाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी लढणाऱ्या कृषी कार्यकर्त्यांचा नाशिकमध्ये कारभार कृषी पुरस्कारानं सत्कार करण्यात आला. शेतकरी संघटनेचे विजय जावंदिया यांच्या हस्ते नाशिकसह राज्यातल्या 13 मान्यवरांना यावेळी गौरवण्यात आलं. सुमारे 50 वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणाऱ्या कारभार नावाच्या संशोधकानं अभूतपूर्व कामगिरी करून ठेवली आहे. त्यांच्या योगदानाचं स्मरण म्हणून ॲग्री ऑर्गॅनिक रिसर्च सेंटर संस्थेमार्फत दरवर्षी कारभार पुरस्कार दिले जातात. या पुरस्काराचं यंदाचं हे 4थं वर्ष आहे. तेलंगणामध्ये ऑटो रिक्षा आणि टिप्परमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात 16 जण ठार झालेत. यात एकाच कुटुंबातील 13 जणांचा समावेश आहे. हे सर्वजण नांदेडच्या भोकर तालुक्यातील बल्ला गावचे रहिवासी आहेत. तेलंगणातल्या आदिलाबाद जिल्ह्यातील देगावजवळ ही दुर्घटना घडली. हे सर्वजण देवदर्शनासाठी गेले होते. त्यावेळी हा अपघात झाला. गाजेकर कुटुंबीय तेलंगणा येथील अडेली देवीच्या दर्शनासाठी जात होते. समोरून येणाऱ्या भरधाव टिप्परनं त्यांच्या ऑटोला जोरदार धडक दिली. जेसीबीच्या सहाय्यानं टिप्पर काढून मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतांमध्ये 5 चिमुकल्यांचाही समावेश आहे. मुंबई गोवा महामार्गावर काल अपघाताची घटना घडली आहे. रत्नागिरी नजीक वांद्रीमध्ये हा अपघात झाला. कारवरील ताबा सुटल्यानं कार दरीत कोसळली आणि यामध्ये 2 जण जागीच ठार झाले तर 4 जण जखमी झाले. मुंबई गोवा महामार्गावर काल आणखीन एक अपघात झाला. इंदापूरजवळ रुद्रोलीमध्ये शिवनेरी बस आणि मारुती कारची धडक झाली. यात 7 जण जागीच ठार झालेत तर 2 जण जखमी झालेत. पहाटे 5:45च्या सुमाराला हा अपघात झाला. मृतांमध्ये 3 पुरुष आणि 1 महिला आणि 1 लहान मुलाचा समावेश आहे. अहमदनगर मनमाड महामार्गावर अस्तगाव शिवारात काल लक्झरी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. मध्य प्रदेशमधली ही लक्झरी बस उज्जैनहून पुण्याला जात असताना हा अपघात झाल्याचं समजतं आहे. पवनचक्कीचं पातं घेऊन जाणाऱ्या ट्रकला मागून येणाऱ्या लक्झरी बसला धडक दिली. यामध्ये पवनचक्कीचं पातं बसमध्ये शिरल्यानं या दुर्घटनेत बस चालक क्लीनरसह 2 महिला भाविकांचा मृत्यू झालाय तसंच 2 जण जखमी झालेत. जखमींना शिर्डीतल्या साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पहाटे 5:30च्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे नगर मनमाड महामार्गावर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. कळव्याजवळ 13 मे रोजी ट्रेनमधून पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. 23 वर्षीय जगमोहन जयस्वाल लोकलमध्ये दरवाजात उभा होता. लोकलनं कळवा स्टेशन सोडताच त्याचा हात निसटला आणि तो ट्रेनमधून खाली पडला. सहप्रवाशांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र जगमोहनला वाचवण्यात यश आलं नाही. जगमोहनला कोणीतरी मुद्दाम ढकलल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र जगमोहननं रेल्वे पोलिसांना दिलेल्या शेवटच्या जबानीत हात निसटल्यानं खाली पडल्याचं मान्य केलंय. त्यामुळे हा घातपात नसून अपघात होता हे स्पष्ट झालंय. काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. पण उद्धव ठाकरेंच्या प्रकृती चौकशी करण्यासाठी दत्त मातोश्रीवर आल्याचं दोन्ही बाजूंनी सांगण्यात आलंय. दरम्यान गेल्या 6 महिन्यात दत्त आणि ठाकरेंची ही दुसरी भेट असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. पण प्रिया दत्त कुटुंब आणि मातोश्रीचे जुने संबंध आहेत त्यामुळे भेटीतून कुठलाही राजकीय अर्थ काढू नये असेही स्पष्ट करण्यात आलंय. दरम्यान शनिवारी कांदिवलीत काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचंही बोललं जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबईत विविध ठिकाणी केलेल्या विकास कामांचं रविवारी राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. घाटकोपरमधील अमृतनगरमध्ये जेनेरिक मेडिकलचं उद्घाटन आणि कुर्ला येथील नगरसेवक आणि पक्षाचे उपाध्यक्ष दिलीप लांडे यांनी विभागात केलेल्या विविध विकास कामांचे राज ठाकरे यांनी उद्घाटन केलं. यावेळी या विकास कामांची जनतेनं काळजी घ्यावी असा सल्ला राज ठाकरे यांनी जनतेला दिला. मंत्रालयात काम करून देण्यासाठी खडसे यांचा पीए सांगून लाच घेणारा गजानन पाटील याच प्रकरणात चांगलाच गाजतो आहे. या प्रकरणातले तक्रारदार डॉक्टर रमेश जाधव यांनी महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या कार्यालयातल्या अनेक अधिकाऱ्यांवर विविध आरोप केले आहेत. गजानन पाटील यांच्यावरती 30 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असून त्यांना अँटी करप्शन ब्युरोनं अटक केली आहे. गजानन पाटील हे खडसेंचे अत्यंत जवळचे मानले जातात पण खडसेंनी मात्र पाटील यांच्याशी कुठलाही संबंध नसल्याचं म्हटलंय. या प्रकरणाची तक्रार रमेश जाधव यांनी केली आहे. या प्रकरणी लोकायुक्तांकडेही दाद मागणार असल्याचं रमेश जाधव यांनी झी मीडियाशी बोलताना म्हटलं.
बहिणीची छेड काढणाऱ्यांना हटकणाऱ्या लष्कराच्या जवानाची हत्या होऊन आता 2 दिवस उलटल्यात तरीही प्रमुख आरोपींना अटक झालेली नाही. धुळे जिल्ह्यातल्या सय्यदनगर गावात हा प्रकार शुक्रवारी घडला. गावातला लष्करात भरती झालेला जवान विनोद पवार बहिणीची छेड काढणाऱ्यांची समजूत काढण्यासाठी गेला, मात्र त्याला मारहाण झाली. या प्रकाराची दखल घेऊन गावात पंचायत बसली, मात्र या पंचायतीत सर्वांसमोर विनोदवर जीवघेणा हल्ला झाला, त्यातच त्याचा मृत्यू झाला. रत्नागिरीत नव्यानं पदभार स्वीकारणाऱ्या जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी मंडणगडमध्ये वाळू माफियांवर कारवाई केली आहे. मंडणगडच्या भापरळ खाडीत 20हून अधिक सक्शन पंप जिल्हाधिकाऱ्यांनी पकडले आहेत. या कारवाईत 3 डंपरसह 5 कामगारांना ताब्यात घेण्यात आलंय. या भागात हातपाटीला परवानगी असताना देखील सक्शन पंपाच्या सहाय्यानं राजरोसपणे वाळू उपसा सुरू होता. मात्र प्रदीप प्रभाकर यांनी पदभार स्वीकारताच पहाटे 2 वाजता या वाळू माफियांवर कारवाई केली आहे. भापरळ परिसरात आजवर झालेली ही सगळ्यात मोठी कारवाई आहे. लातूर जिल्ह्यातल्या निलंगामध्ये रविवारी रात्री पोलीस आणि अपहरणकर्त्यांमध्ये सिने स्टाईल थरार पाहायला मिळाला. चेन्नई येथून 2 व्यापाऱ्यांचे काही दिवसांपूर्वी 7 आरोपींनी अपहरण करण्यात आलं होतं. अपहरण केलेल्या व्यापाऱ्यांच्या सुटकेसाठी 30 लाख रुपयांची खंडणी आरोपींनी केली होती. आरोपींनी उमरगा आणि नंतर निलंगा येथे 30 लाख रुपये घेऊन येण्याचं सांगितलं. 5 आरोपी स्कॉर्पिओ गाडीत होते तर 2 जण मोटरसायकलवर होते. तिथे चेन्नई पोलिसांनी आणलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरनं स्कॉर्पिओला जोरदार धडक दिली. त्यानंतर झालेल्या फिल्म स्टाईल धुमश्चक्र उडाली. यात लातूर एलसीबी पोलीस, सोलापूर एलसीबी पोलीस आणि चेन्नई पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली आहे. तसंच चेन्नई येथील व्यापारी सोहनलाल आणि इतर एकाची सुखरूप सुटका केली. यावेळी आरोपीकडून 3 रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले. यावेळी 2 आरोपी जखमी झालेत. त्यांच्यावरती निलंगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती शहरात बनावट समाज कल्याण कार्यालय थाटून अनेकांना गंडवणारा मुख्य सूत्रधार पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. विशेष म्हणजे हा आरोपी भोजपुरी कलाकार असून त्याचं नाव सुनील कुमार यादव असं आहे. उत्तर प्रदेशातून अटक करून सुनील कुमारला अमरावतीमध्ये आणण्यात आलं. अमरावतीमध्ये बनावट समाज कल्याण कार्यालय थाटण्यापूर्वी त्यानं सहयोग नावाचं कार्यालय नागपुरात उघडलं होतं. या ठिकाणी त्यानं 5 जणांना नोकरीचा आमिष दाखवून गंडा घातला. त्यापैकी 3 जण अमरावतीचे होते. भाडोत्री म्हणून राहण्यासाठी आलेल्या नराधमानं शेजारी राहणाऱ्या 6 वर्षांच्या चिमुरडीवर घरात कोंडून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या नराधमाला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली असून त्याला कल्याण न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागातील पोलिसांचं मनोधैर्य उंचावलं असून तिथे पोलीस चांगली कामगिरी करत असल्याचं राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी म्हटलं आहे. गडचिरोलीत नक्षली नेता रजिता हिची मोठी दहशत होती. पोलिसांनी कारवाई करत रजिताला ठार केलं. अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे स्थानिक मोठ्या प्रमाणात पोलिसांशी जोडले गेल्याचं दीक्षित यांनी सांगितलं. संरक्षण विभागात 70% शस्त्रास्त्र आयात केली जातात. त्यामुळे देशात शस्त्रास्त्र निर्मिती करण्यावर काम सुरू केलं आहे. देशाचे 3,41,000 कोटी रुपये संरक्षणावर खर्च होतात, जो एकूण अर्थसंकल्पाच्या 17% इतका आहे. मात्र तरीही आयातीमुळे फटका बसत होता, अशी माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर पुण्यात वसंत व्याख्यानमालेत संरक्षण उत्पादनं, आत्मनिर्भरता, भविष्यातील वाटचाल या विषयावर बोलताना म्हणाले. पुणे जिल्ह्यातल्या नारायणगावमध्ये गेली अनेक वर्ष मोहन ठुसे रुग्णालय आणि संशोधन संस्थेच्या माध्यमातून अनेकांना दृष्टी देणाऱ्या डॉक्टर मनोहर डोळे यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या नयन मनोहर या पुस्तकाचं रविवारी पुण्यात प्रकाशन झालं. महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे, झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर, सिम्बायसिसचे शांब मुजुमदार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. मराठीमध्ये डॉक्टर्सचे आत्मचरित्र खूप कमी असल्याची खंत व्यक्त करताना डोळे यांच्या जीवनावर आधारित नयन मनोहर हे आत्मचरित्र पथदर्शक ठरेल आणि यापुढे अशी चरित्र येतील असं मत झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी यावेळी व्यक्त केलं. ज्येष्ठ चित्रकार जगदीश चाफेकर यांच्या झेप या चित्रप्रदर्शनाचं पुण्याच्या घोले पाटील कलादालनात उद्घाटन झालं. झेप 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडलं. विविध यशस्वी उद्योगी आहेत, त्यांचं हे 7वं प्रदर्शन आहे. त्यांच्या या विविध चित्रांचं निरगुडकर यांनी कौतुक केलं. प्रत्येकाचे भाव त्यांनी अगदी हुबेहूब टिपल्याचं निरगुडकर यांनी सांगितलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.